मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण नक्कीच येतो, जिथे आपल्याला खूप काही करायचे असते, पण मार्गच सापडत नाही आणि मार्ग सापडले तर यश मिळत नाही. अनेक प्रयत्न करूनही प्रयत्नांना यश मिळत नाही. फक्त निराशा हाती लागते. त्यावेळी त्यावेळी कळत-नकळतपणे आपण ताणतणाव, डिप्रेशन, न्यूनगंड यांसारख्या आजारांना बळी पडतो आणि हे आपल्या लक्षातच येत नाही. मात्र त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ लागतो. आयुष्यच थांबल्यासारखे वाटते. आयुष्यात सगळं काही संपल्यासारखे वाटते. स्वतःलाच गमावल्यासारखे, हरल्यासारखे वाटते. सगळे सोबत असतानाही अगदी एकटं एकटं वाटू लागतं. विनाकारण रडू येतं, चिडचिड होते, स्वतःचाच राग येतो. नक्की आपल्यासोबत काय घडतंय हेच कळत नाही. करायचं तर खूप काही असतं. या परिस्थितीमधून बाहेर पडायचं असतं. पण सुरुवात कोठून करू हेच सुचत नाही. त्यावेळी आपण अगदी खचून जातो. जगण्याची आशाच सोडून देतो. प्रयत्न करायचे सोडून देतो आणि स्वतःशीच हार मानतो. म्हणजेच आहे त्या परिस्थितीची सवय करून घेतो. फक्त दिवस पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतो. जगण्याचा आनंद घेत नाही. मित्रांनो, तुमचे आयुष्य हे तुमच्यापासून सुरू होऊन तुमच्यापर्यंतच येऊन थांबते. म्हणजेच तुमचे आयुष्यही तुमचेच आहे आणि आयुष्याचा प्रवासही तुमचाच आहे. तुमच्या आयुष्यात बदल घडवायचे आहे, खूप काहीतरी करायचं आहे, म्हणून कोणीही येईल आणि तुमचे आयुष्य तुम्हाला हवं तसं बदलेल. त्यासाठी मेहनत करेल, कष्ट करेल, असं होऊ शकत नाही. त्यासाठी कष्ट घ्यावे लागेल. इथे कोणी कोणाचा नसतो. तुम्हालाच मेहनत करावी लागेल. तुमचे आयुष्य हे तुम्हालाच बदलावे लागेल. त्यासाठी तुमची स्वतःची इच्छाशक्ती असणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्यासाठी केल्या पाहिजे. इतर कोणी काहीतरी करतंय आणि फक्त तुम्हाला वाटतंय म्हणून गोष्टी करायच्या सोडून द्या. मित्रांनो, त्यामध्ये फक्त आणि फक्त निराशा हाती लागते. जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये आनंद शोधाल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात दुःखाला जागाच राहणार नाही. त्यासाठी स्वतःला बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. स्वतःवर काम करा, यश नक्कीच मिळेल. तुमच्यात असणाऱ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह गोष्टी ओळखायला शिका. म्हणजेच तुमच्यात असणारे गुण आणि दोष ओळखायला शिका. गुणांना वाढवा आणि दोषांना कमी करा. हवं असेल तर ते लिहून काढा. त्यावर काम करा. त्यामुळे होतं असं, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षमता वाढेल. कोणत्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या आहेत आणि कोणत्या नको, त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे नियोजन करा. त्यासाठी मेडिटेशन करा, ध्यान करा, सूर्यनमस्कार करा. मित्रांनो, कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीमधून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मेडिटेशन आहे. तरीही मार्ग मिळत नसेल, तरीही उपाय मिळत नसेल, तर पहाटे लवकर उठा. स्वतःसोबत वेळ घालवा. त्यामुळे होतं असं, की पहाटेचे वातावरण शांत असल्याने एकट्यापणाची भावना आपल्या मनात निर्माण होते आणि आपले इमोशन्स बाहेर पडतात. तेव्हा कळत-नकळतपणे आपण स्वतःशीच गप्पा मारायला लागतो आणि आपलीच ओळख आपल्याला नव्याने होते आणि आयुष्यात आपल्याला नक्की काय हवंय हे शोधायला मदत होते. दोष तुमच्यात नाही, तर दोष तुमच्या विचारांमध्ये आहे. तुमचे विचार बदला. कदाचित त्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल. मित्रांनो, समस्या आहे तर त्यावर समाधानही असेलच. फक्त आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाही, सोडायचे नाही. खचून जायचे नाही, सातत्याने प्रयत्न करत राहायचे. स्वतःबद्दल कधीही नेगेटिव्ह बोलायचे नाही, स्वतःला कमी लेखायचे नाही. त्यामुळे होतं असं, आपला आत्मविश्वास कमी होतो आणि काहीही नवीन करण्याची इच्छाच राहत नाही. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, सेल्फ रिस्पेक्ट करायला शिका. स्वतःची किंमत वाढवायला शिका. मित्रांनो, जर आपण आपलीच रिस्पेक्ट केली नाही, स्वतःलाच किंमत दिली नाही, तर इतर कोणी का करेल बरं? आपल्याला हवं तसेच रिस्पेक्ट नाही मिळाल्याने, त्याच निगेटिव्ह गोष्टींचा विचार सतत केल्याने आपण आपल्याबद्दलच निगेटिव्ह विचार करायला लागतो. मग मात्र आपल्याला आयुष्यात सगळं काही हरल्याची,
खचून गेल्याची आणि सगळं काही संपल्याची भावना आपल्या मनात निर्माण होते. म्हणून आहे त्या समस्येवर मात करा, मार्ग शोधा, वेळेनुसार स्वतःमध्ये बदल करा. दररोज नवनवीन गोष्टी करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा आणि यशस्वी व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.